नमस्कार. मी एक शेतकरी आहे हिंगोण्या गावाचा, अंमनेर तालुक्यात. आम्ही एक कापूस लागवड केली होती. टाटा कंपनीची ईशा म्हणून हे वाहन होतं. तर ह्या पद्धतीचं हे वाहन आम्ही लागवड केलेली आहे. आमची जून महिन्यामध्ये लागवड झालेली आहे. जून महिन्यामध्ये कापसाला आज कमीत कमी 100 दिवस कंप्लीट झालेले आहे. ईशा या वाहनाला आज पावतो कुठल्याही फुलपातीचं काही आलेलं नाही आहे. वाटल्यास तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा कशा पद्धतीचं या ठिकाणी आहे का काही फुलपाती आणि कापसाची परिपूर्ण वाढ झालेली आहे. आम्ही वारंवार कंप्लेंट करून सुद्धा कंपनीचे प्रतिनिधी आले, आमच्या प्लॉटवर प्रतिनिधी आले. त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही शेंडाफूड केली आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही स्प्रे पण दिला, फवारा दिला. त्यांनी सांगितलं की अमुक अमुक औषध मारा, त्याच्यानंतर फुलपाती वाढतील. तेही मारून झाल्यावर आमचा कुठल्याही प्रकारचा फुलपाती झाडाला लागलेली नाही. आज 100 दिवस झाले. 100 दिवसात ह्या झाडाला आपण बघू शकता कुठल्याही प्रकारची फुलपाती या ठिकाणी दिसत नाही आहे. तर जेणेकरून आमचं इतकं नुकसान झालेलं आहे की एकरी नाही जरी म्हटलं, एका बॅगला आम्हाला 25,000 रुपये खर्च आज आलेला आहे. तर आम्ही शेतकरी या ठिकाणी बघा, एवढे शेतकरी आम्ही आहेत. या शेतकऱ्यांनी सगळ्या ईशा कंपनीचं वाण लावलेलं आहे. आमच्याकडे बॅगा पण आहेत आणि आमच्याकडे बिलं सुद्धा आहेत. हे बघा, आमच्याकडे बिलं सुद्धा आहेत कंपनीचे. तर कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवल्यावर त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही आमच्यावर कंप्लेंट करून द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला देणार नाही. एवढ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी फसगत झालेली आहे. तर शासनाने आणि आम्ही शासनाकडे आर्जही केलेले आहेत. अशा पद्धतीचे तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी यांना सुद्धा आम्ही अर्ज करून दिला आहे. 12 तारखेचा हा अर्ज केलेला आहे. पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची शासनाकडून आमच्या दखल घेतली गेलेली नाही आहे. आम्हाला शासनाची आणि कंपनीकडून काहीतरी आम्हाला या पिकाविषयी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे, जेणेकरून आमचं जे नुकसान झालेलं आहे, हे नुकसानाची भरपाई आम्हाला कमीत कमी मिळाली पाहिजे. जर का आम्हाला कुठल्याही प्रकारचं भरपाई नाही मिळाली तर आम्ही या ठिकाणी 20-25 शेतकरी जे आहेत ते आम्ही सामूहिक आत्महत्या करण्यासाठी आम्ही शासन आम्हाला प्रवृत्त करेल आणि कंपनी याला जबाबदार राहील. तर शासनाने याची लवकरात लवकर नोंद घेऊन आमच्या पर्यायाला काहीतरी उत्तर दिलं गेलं पाहिजे. हे बघा, बिलं आहेत, प्रत्येकाकडे बॅगा आहेत या अशा पद्धतीच्या. सांगा तुम्ही. नमस्कार, बोला. शॉर्टमा बोला. मी कलालीहून प्रमोद दगाजीराव पाटील. मी या टाटा ईशाच्या कंपनीच्या 6 बॅगा लावलेल्या आहेत. तरी आमच्या शेताला संपूर्ण म्हणजे गावात कमीत कमी 40 ते 45 बॅगा लावलेल्या असतील. तरी एकाही शेतकऱ्याच्या शेतात कापसाला एकही फुलपाती आजपर्यंत काही आलेली नाही आहे. कंपनीने असं अगोदर असं काहीच दिलेलं नाही पॉम्पलेटवर किंवा बिलावर किंवा बॅगवर की एवढा लेट वाहन आहे म्हणून. तरी आमची शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. तरी आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे आणि पंचायत समितीमध्ये लेखी तक्रार केलेली आहे. सदर आम्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोललो तरी ते म्हणता काही होणार नाही, एवढे दिवस येईल. जवळपास आम्ही 1 ते सव्वा महिन्यापूर्वी त्यांना कॉन्टॅक्ट केलेला होता. ते म्हणजे 8 दिवसांनी गेलं. आता बरोबर 8 दिवस म्हणजे 5 आठवडे होऊन गेले तरी ते शेताला एक पण फुलपाती आलेली नाही आहे. तरी शासनाने याच्यावर काहीतरी दखल घ्यावी एवढी. बोलणार कोणला काय अजून? बोंडाडी आणि दुबार पीक सापडणार नाही जरी काही आलं. बोंडाडी येईलच ना त्याच्यावर. हॅलो, मी नरेंद्र बाबूराव पाटील, कलाली येथील शेतकरी आहे. आता जर किती बॅगा लावल्या तुम्ही? मी 3 बॅगा लावल्या आहेत ईशा कंपनीच्या आणि टाटा कंपनीच्या ईशा म्हणून प्रोडक्ट आहे, ते 3 बॅगा लावलेल्या आहेत. पण त्यांना आजपर्यंत फुलपाती तर जाऊ द्या, त्यांना काहीच नाही. नुसती कपाशी डोकं पडून पार वाळते, दुसरं काहीच नाही आहे. माझ्या एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च आलेला आहे. तरी शासनाने मला मदत करावी. आणि आता कंपनी जरी म्हणते की याला आता लागल्यावर पुढचे बोंडाडीचे सावट आहे आमच्यावर. मग आम्ही काय करायचे शेतकऱ्याने? दुबार पेरणी आहे आमची. एक कापसाच्या वाहनाची वाढ बघितली तर दुबार आम्हाला घेता येईल का? नाही घेता येणार. त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर काहीतरी आमची दखल घ्यावी ही शासनाला विनंती.